एवढं मोठं कुटुंब महाराज. तुटली आयुष्याची माळ. स्वर्गीय बापूरावांना जावं लागलं हे निमूटपणे मान्य करावं लागेल. आपण सर्वसामान्य माणसं आहोत महाराज, आपल्याला जावं लागेल. माऊल्यांना सांगतोय कारण या देशाच्या स्त्रीच्या अंतःकरणातली अंधश्रद्धा संपणं अत्यंत गरजेची आहे. ज्या वेळेला या महाराष्ट्राच्या मातीतल्या स्त्रीची अंधश्रद्धा संपन, त्यावेळेला तिचा विश्वास गाथ्यावर बसेल, तिचा ज्ञानेश्वरीवर बसेल, तिचा ग्रंथ संपदेवर बसेल. आणि अंधश्रद्धा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्या भंगिऱ्याचंच ऐकत यानं. लवंगावर मंगळवार धरला, खारकावर बुधवार धरला, हे जे ह्यानं सांगितलं त्यालाच रुमण्यानं हाणायला पाहिजे. आपल्याकडे बाबाजी 29 उपवास सांगितले, 24 एकादशा सांगितल्या, 5 परवण्या सांगितल्या, एक अर्ध उपवास सांगितला, सोमवारी एक टाईम जेवून, हे उपवास सांगितले. मधातच यायनं दुसरे उपवास घुशिले. म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या बायका व्यसनी नाहीत, पण माणसांपेक्षा जास्त आजारी पडतात. हे ज्ञानोबाराय तुकोबारायचा विश्वास, या ज्ञानोबाराय तुकोबारायवर यांचा विश्वास नाही, हे बाकीच्या भंगिऱ्यावर यांचा विश्वास आहे, म्हणून या जास्त आजारी पडतात. ज्ञानोबाराय तुकोबारायनं सांगितलेली उपवास धरायचे, ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेल्या देवाच्या पाया पडायचं. भंगिऱ्या देवाच्या पण पाया पडायचं नाही. जे देवा आपल्या पोटाकरता भीक मागायले त्या देवाच्या काय पाया पडता? शेंदरी हेंदरी कोण पूजी भूते केते, काय देवाच्या पाया पडायचं? ज्या देवायला शेळीचं पोरग पाहिजे, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? बोकड्या. ज्या देवाला बोकड्या आवडतो, इतका हरामखोर बोकड्या, ज्या बोकड्याला तिसऱ्या दिवशी त्याची बहीण कळत नाही, शेतकऱ्याच्या यादीत जा तेव्हा कळन बोकड्या किती नालायक असतो तो. त्याच्या सोबत जन्माला आलेली त्याची बहीण तिसऱ्या दिवशीचा सूर्य पाहिल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणामध्ये काम उत्पन्न होतो. इतका हरामखोर बोकड्या ज्या देवाला आवडतो, ते देव किती टक्के हरामखोर असेल ते मोजताच येत नसेल बाबा. आणि त्या देवाला जे मानतात हे किती भडवे असतील त्याचा मेळच नाही. इकडं कसं येता येईल मला सांगा ना? हां, इतक्या नालायकाला ज्ञानोबाराय तुकोबाराय कसे जवळ धरतील? इतक्या भारक्याला ज्ञानोबाराय तुकोबारायकडे येण्यासाठी हे भिकमाग हे देव कामाचे नाहीत. आपल्या पोटाकरता जे रडायले ते देव ज्ञानोबारायकडे मान्य नाहीत. हो, म्हणून आगाऊ उपास करायचे नाही माझ्या माईंनो, आगाऊ वृत्त करायचे नाही. मरून जाताल, मरून जाताल. एकादशी धरा, फार काही झालं तो प्रदोष धरा, सोमवार धरा, 5 परवान्या असतात वर्षाला, वर्षात 5 वेळेला महाशिवरात्री, गोकुळाष्टमी, अशा ह्या परवान्या आहेत, ह्या धरा. बाकीचे उपास तुम्हाला कोण सांगितले? लय नाटके लोक. आमच्या मित्राचं पोरग 9 दिवस साबुदाणा खात होतं नवरात्रात. 9 दिवस चप्पल घालीत नव्हतं, 9 दिवस साबुदाणाच खाल्ला, 9 दिवस गादीवर बसलं नाही, आणि दसरा झाला की घोरपडी धरू लागलं. त्याला म्हणलं देवीच्या गोळ्या संपल्यात करे देवी तुला पावायला, 9 दिवस उपास केलास आणि दसरा झाला की घोरपडी धरू लागला, ऊसातली डुकरं धरू लागला. तुला कशी ज्ञानोबाराय तुकोबाराय मानतीन भंगिऱ्या? विठाला विठाला सात्विक संप्रदाय. ऐका माऊल्यांनो, एक माऊली मालकानं जेवण केल्याशिवाय पाणीच पित नव्हती. जेवण लांब सोडून द्या, पाणीच पित नव्हती ती माऊली. जेवण तर लांब सोडून द्या, मालक जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत पाणीच प्यायचं नाही, असा नियम. आणि मालक भजन करीत होते. बरं, मालक भजन कुठं करायचे? मंदिरामधला नित्यनेम आटपला की मालक डोंगरावर भजन करायला जायचे. डोंगर 3, भामचंद्र, घोराड्या, भंडारा, हे 3 डोंगर. पण सांगून जात नव्हते ना मी कोण्या डोंगरावर चाललो. ते का तुमच्या आमच्यासारखा मालक असेल का? बाजारात निघल्या, ए मी येतो बरं का, बर 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 बर, आणि पुन्हा दारात जाऊन ऐकलं का, काही लिहायचं विसरलं का? नाही, सगळं चिठ्ठीवर लिहिलंय, फक्त ध्यान करून घेऊन या. पुन्हा बाहेर गेल्या म्हणतो, होय मग पुन्हा काही आणू का? गलुल्या.
अशा हलकटाचं दर्शन झालं की गाय कापल्या इतकं पाप लागतंय. मालकाचा एक पुरावा आहे, तुम्हाला पाठ नसेल, पाठ केले पाहिजे पुरावे. त्याला वरी सुद्धा स्वीकार नाही त्याचा. मी नाही म्हणत, मी गुत्त थोडं घेतलंय सगळं, आहे का नाही. त्याला वरी सुद्धा त्याचा हे नाही. आणि देहूतल्या मालकाने एक पुरावा तर इतका खरमुरीत द्याला, ह्या पुढं असल्यामुळं मी सांगू शकत नाही, इतका खरमुरीत द्याला. एके दिवशी श्रीमद भागवत पाहत असताना, तसं मी खूप दिवसापूर्वी माझे खूप आवर्तन झाले भागवताचे, पण तरी वाचावं असं वाटते, कारण ते भागवत आहे. त्या श्रीमद भागवताच्या एका श्लोकावर कृपालू महाराज 9 वर्ष बोलले, एका श्लोकावर. तर 18,000 श्लोक गिरगावच्या बाळ्या किती पिटला आटी. ते का वही घेऊन भागवत सांगणे का. सुख सांगतात राजा परीक्षिते. काय सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का, काय त्यांची गरिबी होती बरं का. सुदामदेवाची पत्नी संक्रांतीच्या दिवशी अंधारात वांद्याला जात होती बरं का, कारण तिच्या अंगावरची साडी फाटकी होती बरं का. मालकाची प्रतिष्ठा जाऊ नये म्हणून अंधारात वांद्याला जात होती बरं का. लगेच लाईन आली, फॅन सुरू झाला, वहीचं पान पलटलं. आज आमेर नावाचे ब्राह्मण होते बरं का. माणसं मरतीन रे सुमळ्या असं भागवत सांगितलं. जरा वाचून सांग जाय. विठ्ठल विठ्ठल. काय होतं माहितीये का, वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने सतत अभ्यास करायचा. माझं तर मत आहे, किती जरी गडबड असेल तरी 5 अभंगाचं आवर्तन झाल्याशिवाय चौकटच वलांडायची नाही. त्यानं वारकरी संप्रदायाचा अनुयायी असं सांगायचं. महाराज गाथा घ्यायची गरज नाही. आता तुम्ही मोबाईल काढल्याबरोबर तुम्हाला गाथा सापडतो. आता माझं नशीब फुटकं आहे ते सोडून द्या. नाही, अविनाश बुवा म्हणजे पैसे नाहीत असं म्हणत नाही, चुकून नाही. माझ्याकडं सोन्याचा मोबाईल घ्या इतके पैसे आहेत, कॅमेरे चालू येतं, सारा महाराष्ट्र ऐकणारे. काय ताने, मी 1 वर्षाच्या तुरी इकल्या तर मोबाईलची माळ गळ्यात बांधील, ते बी सोन्याच्या. हो, पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी गाऊन घालायचं नाही, ह्याच मोबाईलवर मरायचं. पण हे अविनाश महाराज म्हणले आता हे मोबाईल बंद झालाय. मी म्हणलं बंद झाला तर पुन्हा एखादा बारका निघणच ना, नाहीच निघला तर घेऊ मोठा, पण खिशात नाही, थैलीत ठेवायची. थैलीत ठेवायचा. बायका कशा पर्स होत्यात तसे आपण एक थैलीच मोबाईलला. कीर्तनात आला की त्याचं काळं त्या गाडीत करायचं ना आपल्या इकडे निघायचं. काय त्याच्याहून गरज एवढी. मोबाईलमध्ये ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, साधना आहे. महाराज साधनेशिवाय किंमतच नाही. वैकुंठवासी मारुती महाराज कान्हेगावकर पंढरीचे वारकरी होते आणि वारी चालू असताना रोज मुक्कामाला त्यांचं कीर्तन. पण त्यांच्या सोबतची माणसं वढावा लांडून पलीकडे गेले आणि महाराज एकटेच अलीकडे राहिले. वरी पाऊस पडला आणि वढ्याला पूर आला. आणि नियम आहे कीर्तनाचा, बोरीच्या झाडाखाली रात्री एकट्यानंच कीर्तन केलं. एकट्यानंच गळ्यातीना घेऊन. अभंग त्यांनीच म्हटला, चाल त्यांनीच म्हटली. बरोबर 2 तास चिंतन झाडाखाली एकट्यानंच सांगितलं. याला साधना म्हणतात, साधना. महाराज ही लोक ज्ञानोबा आहे तुकोबऱ्याला आवडतात. संप्रदाय हे तुमच्या आमच्या हातात नाही. संप्रदाय निष्ठेनं परमार्थ करणाऱ्याच्या लोकांच्या हातात आहे. भंगिऱ्या भुंगिऱ्याच्या हातात संप्रदाय नाही. त्यांनाही म्हणायचं मला लय गाता येते, त्यांनाही म्हणायचं मला पकवाद वाच. मी तुमच्यावर नाही घालू बरं का. हो, रेडीमेड कपड्यात दुकान आहे, मी काय कोणाला कपडे शिवायला माझ्या गोळ्या संपल्यात होय. त्यांनाही म्हणायचं मला लोक मानतात मला कीर्तन करता येतं. नाही सुंबळ्या, कीर्तन करता येतो म्हणजे तू साधक आहे का. अहो ज्ञानेश्वरीवर प्रचंड अभ्यास केला युम पठाणनी. जातीनं मुसलमान आहे, युम पठाण जातीन मुसलमान आहे. APJ अब्दुल कलामांना गीता पाठ होती. काही नाही, कोणी पाठ करू शकते, कोणी पाठ करू शकते, काय विषय नाही त्याचा. अभंग जास्त पाठ आहेत, ज्ञानेश्वरीच्या ओया पाठ आहेत, पक्वादाचे बोल आहेत, कीर्तन फार लोक तुझं मानतात म्हणजे तू साधकच नाही. तू साधना केली तर तू साधक आहेस.
लाज काज किमान ज्ञानोबारायच्या सोहळ्यात नाही गेलात तर निदान श्राद्धाचे कीर्तन तरी करी जाऊ नको. निदान लोकायला तरी वाटन तू तिकडे बोंबलत गेलास. वारीचं महत्व दाबू दाबू सांगतून श्राद्धात तिकडे म्हाताऱ्या मेल्या कीर्तन आणतो. तुया श्राद्धाला कावळा सुद्धा येणार नाही सोमळ्या, कावळा सुद्धा कावळा. महाराज साधनेत किंमत आहे ना, साधनेत किंमत आहे. हा संप्रदाय कोणी इथपर्यंत आणला माहिती आहे का तुम्हाला? हे आमच्यासारख्या टपराच्या गाडीत बसणाऱ्या नालायकानं का? ह्या जुनाट लोकांनी इथपर्यंत संप्रदाय आणला. हा काविष्य अध्यात्मात त्यांनी घासले, त्या आधारीव लोकांनी संप्रदाय आणलाय आणि आमच्यापर्यंत आता आलाय. आम्ही जरा नीट पुढं न्यायला पाहिजे, नीट. महाराज आपल्यावर मागच्यांची कृपा आहे अविनाश बुवा, म्हणून आपण परमार्थात पडलो. म्हणून परमार्थात मागच्यांचा कधी बी आदर करायचा. तुम्हाला एक सांगू का, जी माणसं मोठ्यांचा आदर करतात का ती माणसं महाराज मोठी होत असतात. आणि जी माणसं मोठ्यांचे वाभाडे काढतात का ते भंगिरे कधीच मोठे होत नसतात. ते कधीच मोठे होत नसतात, कधीच मोठे होत. सुनायला सांगतो टिकलेवाल्याला, तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे, सासू सासऱ्याचा आदर करा. सासू सासऱ्यांनी कमवलेली संपत्ती तुपात बुडून खाता आणि सासू सासऱ्याचा आदर करीत नाही, तुमच्या झोपीत भितड अंगावर पडून माती करायला भूत येणार नाही, घरा सगळं फुकून द्यावं लागेल. ह्या म्हणत्याने ह्या मेल्याला आणू नका, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. हे कोणाच्या मागे लागे नाही. असा पाईप द्यायला पंढरपुरातल्या मालकानं. एकच बायको आहे, काय आगाव ताण नाही, लय मोठा पसारा नाही. आई आहे, वडील 90ला गेले, 2 लेकरं आहेत, धकत आहे त्याच्यावर. भंगिऱ्याच्या बनिली धुवासाठी थोडीच कीर्तन येतं, विठाला विठाला खरं तर वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांनी हरामखोराला मर्यादेपेक्षा चोंबाळायचं नाही. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाचे वर्णन इतराची स्तुती. आम्हा ब्रह्महात्या एका विठ्ठला वाचुनी. अवास्तव नाही, कामाशी काम. अमर्यादित बोलणं, यजमान पाकिट मोठं देईल पण तुला पाप फेडावं लागन महाराजा, तुला पाप इतकं फोडावं लागन. हे पाप धुण्यासाठी जगात गंगा नाही. विठाला विठाला काय होतं माहितीये तुम्हाला? कालिदास नाव ऐकून आहात का? वेळ संपला का रे निलेश? 7 मिनिटं राहिले फक्त. 2-3 मिनिटं सरकवतो पुढं, मलाही संध्याकाळला लांब जायचंय. कालिदास नावाची व्यक्ती संस्कृतमध्ये प्रचंड अस्खलित विद्वान. महाराज जगदंबेचं सुक्त चालू होतं. असबायो वज्रेश्वरी कामे विहा विमला सर्वस्थितायाः प्रभो प्रचंडो सर्वस्थितः चंडमुंडाय यक्षिणी किंकिनी शंखिनी कामा यत्वर्जतो फलद्रुपः सर्वास्थितो जगदंबा प्रसवो स्थित जायते नाय. असे सुक्त चालू. आणि सुक्त चालू असताना एक मोठा माणूस आला. या बसा, स्तुती केली. तितक्यान झालं काय माहिती आहे का? कुष्ठ. बुवा कालिदासांना कुष्ठ झाला. भगवान शिवजीच्या मंदिरात गेले, साष्टांग दंडवत घातला. महाराज शिवजीनं कालिदासाचे दोन्ही खांदे धरले उभं केलं. कालिदासाचा अधिकार काय होता महाराज? उभे केले, उभे केले. कडकडातून मिठी मारली भगवान शिवशंकरानं. बोला कालिदास. काही नाही म्हणे. धवलयो काया कांती, पांढरं शुभ्र शरीर झाले म्हणे प्रभू. काय केलं काय कळत नाही. आवाज दिला, गिरिजा, ए गिरिजा, म्हणजे पार्वतीला आवाज दिला. जी मालक, कालिदासाचा काय प्रकार? काय नाही, हे साधना करत असताना चुकले. मंत्र चळे थोडा, धडची होय वेडा. महाराज चुकीच्या लोकांची स्तुती केली, कुष्ठ झालं. पुन्हा पार्वतीच्या चरणावर नतमस्तक झाले. 1.25 लाख
1.25 लाख शतचंड्या केल्या. 1.25 लाख शतचंडी. काय ताकद असेल ती. कशाला म्हणते शतचंडी. 1.25 लाख ही शतचंडी केल्याच्या नंतर कालिदासाचं कुष्ठ संपलंय. महाराज शंकराने मिठी मारावा, पार्वतीनं प्रत्यक्ष दर्शन द्यावा, एवढे कालिदास. आपल्यासारखे होते का कालिदास. महादेव वलास तुला, त्याला कोणाला पाया पडू देणं, तीच पाणी टाकायली. त्याला सर्दी होईल महादेवाला, जरा कमी पाणी टाक. कधी घरच्या महादेवाला बी पाणी दी. हो, आपल्यासारखं असेल का. मग त्या कालिदासाने आवाज तो स्तुती केल्याच्या नंतर असं चुकतंय. महाराज आम्हाला तो कुठं यम हानीन त्याचं मेळच नाही. इंच भर जागा ठेवणार नाही लाल करायची. यम भेटू का आम्हाला. त्याच्यामुळं आम्ही नाही आगाऊपणा करायचा. चला काय सांगत होतो. मालकाची सेवा. मालकानं जेवण केल्याशिवाय बाईसाहेब पाणी पित नव्हत्या हे सांगत होतो ना. त्या माऊलीचं नाव होतं जिजाबाई. श्रीमंत पुण्याच्या आबाजी गुळवेंची कन्या आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांची धर्मपत्नी जिजाबाई. तुकोबारायच्या भाकरी घेऊन चालल्यात. बाहिलेच्या अधीन ज्याचं जीवन जास्त आहे का, तो दर्शनासाठी दिसण्यासाठी घातक सांगितला. नारदाला पत्र गेलं, उत्तानपादाचं पत्र गेलं नारदाला. आदरणीय पूज्य श्री देवर्षी नारद आमच्याकडे यावं. नारदानं 4-5 वेळेस पत्र चुरगाळलं आणि फेकून दिलं. एक तुंबर नावाची व्यक्ती आहे. नारदांना विचारलं का हो आपण राक्षसाकडे जातो आणि उत्तानपाद राजा हा पवित्र राजा आहे त्याच्याकडे का जात नाहीत. नारदानं सांगितलं राक्षसांकडे गेलो पण ते राक्षस बायकाच्या अधीन नव्हते. हे बेट बायकोचं ऐकून भजन्या पोराला ढकलून देणार आहे. उत्तानपादानं बायकोचं ऐकून भजन करणाऱ्या ध्रुव नावाच्या पोराला सुनील बुवा ढकलून दिलो. हो नारद म्हणले त्याला नाही भेटायचं. आणि मग शेवटी पत्र असं लिहिलं. पत्र लिहितानाच डोळ्यातलं पाणी पडत होतं महाराज. अक्षर मोडले. नारदानं लक्षात घेतलं पश्चाताप झालाय. पश्चातापेन शुद्धता. आणि मग नारद भेटायला आले तर पहिला प्रश्न केला मी इतकं पत्र पाठवल्यावर तुम्ही का येत नव्हता. तर नारदानं पहिला प्रश्न केला तुमचं जीवन स्त्रीच्या अधीन आहे. तुम्ही स्त्री लंपट आहात. भार्येच्या अधीन जीवन आहे आणि ती माणसं अध्यात्मासाठी घातक असतात. बायकांचं ऐकत जावं पण काही बी नाही बरं का. चांगलं नाही केल्यामुळं रावण मातीत गेला. रावणाची बायको चांगलं सांगत होती पण ते ऐकलं नाही रावणानं. मंदोदरी बोले रावणा प्रती स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री. नेनो वानर मिळाले किती शिळा सागर बांधिला. सांगितलं तिनं ऐकायला तयार नाही. बऱ्यापैकी गोष्टी सात्विक बायकांच्या ऐकत जावा. बायकांनी सांगत जावा पप्प्याचे बाबा जा न वारीला. पप्प्याचे बाबा सप्ताह चालू आहे जा तुम्ही कीर्तनाला. पण ह्या तसं नाही सांगत. पप्प्याचे बाबा कांद्याची लागवड करा मी वारीत जाते. वा 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 कायच अधिकारी बापा. ही वारीत गेली पप्प्याच्या बापाला कांदे लावायला ठुलं. हिचं दर्शन झाल्यावर नक्कीच विमानच येईन. नाही मालकाला कामं सांगायचे. जा वारीला जा. घरी बसल्या बसल्या अर्ध पोतं तुम्हाला येते पुण्याचं. अर्ध पोतं. डोंगरावर गेले पण कधी कधी वापस आल्या भेटले नाही. तर एके दिवशी आईनं जेवल्यामुळं लेकरही जेवत नव्हते. देव घरी भेटायला आला. वेगात सांगतो फुलं वाटता का तोपर्यंत. बरं जाग्यावर चालते काय हरकत नाही. तर मग लेकराला विचारलं तुम्ही का जेवत नाही. आई जेवत नाही म्हणून आम्ही जेवत नाही. माय तू का नाही जेवली ग. देव माय म्हणाले. म्हणले प्रभू मालक जेवल्याशिवाय मी जेवत नाही. मग ते सांगून जात नाहीत का. नाही उद्यापासून तुला कोण्या डोंगरावर गेले ते तुकोबाराय कळतील. अधिकार किती आईसाहेबाचा. तुकोबारायचे पावलं उमटल्यावर कान लावल्यावर विठ्ठल विठ्ठल पाऊल खुणा म्हणत होत्या
आणि हे पावलं तुकोबरायचे त्या डोंगरावर जिजाबाई जायच्या. अधिकार किती, पण त्याही जिजाबाईला थांबता आलं नाही. जावं लागलं. तुटला आयुष्याचा दोरा. विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, महाराजांना झाला विठोबार खुमाये, खुमाये, विठोबार 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 खुमाये, जय जय विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, जय विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये. एक मिनिट. बाकी जेवढे कीर्तनकार बसलेत सगळ्यांना बुक्का लावा. कीर्तनकार बरे अविनाश महाराज आहेत, आमचे परममित्र महाराज आहेत. सगळी कीर्तनकार लोकांना, महाराज लोकांना बुक्का लावा. विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, जय जय विठोबार खुमाये, 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 विठोबार खुमाये. स्वर्गीय कैलासवासी, वैकुंठवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी